नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पांगिरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पांगिरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील। लक्षात ठेवा, पांगिरा या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील हे आहेत। चंदेरी किंवा रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? चंदेरी क्रांती किंवा रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे अंडी उत्पादन। लक्षात ठेवा, चंदेरी क्रांती अंडी उत्पादन, रजत क्रांती अंडी उत्पादन। सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1 मे 1981। 1 मे 1981। पुढे पहा, नामेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नामेरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये नामेरी राष्ट्रीय उद्यान आहे। पुढे पहा, अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? अमृत क्रांती तर नदी जोड प्रकल्प। लक्षात ठेवा, अमृत क्रांती नदी जोड प्रकल्पाशी संबंधित आहे। महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर। सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने मुंबई शहर। पुढे पहा, मूळ रेखावृत्त म्हणजेच डॅश डॅश काय? तर 0° रेखावृत्त। मूळ रेखावृत्त म्हणजेच 0° रेखावृत्त। पुढे पहा, सर्व रेखावृत्ते कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर दोन्ही ध्रुवांशी। सर्व रेखावृत्ते कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर दोन्ही ध्रुवांशी सर्व रेखावृत्ते एकत्र येतात। पुढे पहा, दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त म्हणजे डॅश डॅश इतके असते। किती असते? तर 111 किमी। दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त म्हणजेच किती असते? 111 किमी। पुढे पहा, पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात? तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव। लक्षात ठेवा, पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात? तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव। पुढे पहा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? तर 11 मे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? 11 मे। पुढे पहा, तंबाखू विरोधी दिवस कधी असतो? तर 31 मे। तंबाखू विरोधी दिवस 31 मे। पुढे पहा, घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष कोण होते? प्रश्न काय विचारला आहे? व्यवस्थित वाचायचा आहे। काय विचारला आहे? हंगामी अध्यक्ष तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। लक्षात ठेवा, पेपरमध्ये आपल्याला पर्याय असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय असे असतात की 100% आपण कन्फ्यूज होतो। लक्षात ठेवा, घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी हा शब्द महत्वाचा आहे। हंगामी अध्यक्ष विचारलं तर सच्चिदानंद सिन्हा। पुढील प्रश्न पहा, घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य होते? तर 211 सदस्य होते। पहिल्या अधिवेशनाला एकूण 211 सदस्य होते। पुढे पहा, घटना समितीचे दुसरे अधिवेशन केव्हा झाले? दुसरं अधिवेशन योग्य उत्तर आहे 11 डिसेंबर 1946। घटना समितीचे दुसरे अधिवेशन 11 डिसेंबर 1946 या वर्षी झाले। पुढे पहा, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढे पहा, उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण गायकवाड। उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड। उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण माने। उपरा लक्ष्मण माने। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, उचल्या आणि उपरा सुरुवातीला उ आहे
आणि इथं पण लक्ष्मण गायकवाड आणि लक्ष्मण माने म्हणजे नाव काय आहे, सारखं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ शकतं. उचल्या म्हटलं लक्ष्मण गायकवाड आणि उपरा म्हटलं लक्ष्मण माने. ओके, पुढे पहा. घटना समितीचे अँग्लो इंडियन सदस्य कोण होते? तर फ्रँक अँथनी. घटना समितीचे अँग्लो इंडियन सदस्य फ्रँक अँथनी हे होते. पुढे पहा. घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते? तर HP मोदी. घटना समितीचे पारशी सदस्य HP मोदी. पुढे पहा. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे. राजगुरुनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर वसलेले आहे. कोकणचे महाबळेश्वर कोणाला म्हणतात? तर जव्हार. विदर्भाचे महाबळेश्वर कोणाला म्हणतात? तर चिखलदरा. लक्षात ठेवा, चिखलदरा या ठिकाणाला विदर्भाचे महाबळेश्वर असे म्हणतात आणि जव्हार या ठिकाणाला कोकणचे महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे पहा. पवनार कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पवनार. योग्य उत्तर आहे धाम नदीकाठी. धाम नदीकाठी पवनार वसलेले आहे. धुळे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे. वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. धुळे पांझरा नदीकाठी वसले आहे. पुढे पहा. बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905. बंगालची फाळणी 1905. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, MPSC मध्ये हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906. लक्षात ठेवा, मुस्लिम लीगची स्थापना 1906. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे कोणी म्हटले आहे? तर बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे कोणी म्हटले? बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा. भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा इंदिरा गांधी कालवा. पुढे पहा. पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा. इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे? तर दिल्ली या शहरामध्ये इंडिया गेट आहे. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर बुटिबोरी, नागपूर. पुढे पहा. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर दामोदर खोरे. दामोदर खोरे. ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बाबा आमटे. ज्वाला आणि फुले, बाबा आमटे. बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दया पवार. बलूत या पुस्तकाचे लेखक दया पवार. पुढे पहा. प्लासीची लढाई कधी झाली? तर 1757. प्लासीची लढाई 1757. बक्सारची लढाई. बक्सारची लढाई कधी झाली? तर 1764. लक्षात ठेवा, दोन्ही लढायांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. प्लासीची लढाई म्हटलं तर 1757 आणि बक्सारची लढाई म्हटलं तर 1764. पुढे पहा. भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबवणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? कोण होता? तर लॉर्ड वेलस्ली. लक्षात ठेवा, भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबवणारा प्रथम गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली हा होता. अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला? तर लॉर्ड मिंटो. अमृतसरचा तह लॉर्ड मिंटोच्या काळात झाला. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने सर्वाधिक प्रयत्न केले? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, सती प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय या समाज सुधारकाने सर्वाधिक प्रयत्न केले. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. पुढे पहा. नालंदा विद्यापीठ स्थापन कोणी केले? तर कुमारगुप्त. कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठ स्थापन केले. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?
तर मॅडम भिकाजी कामा. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? मॅडम भिकाजी कामा यांनी. पुढे पहा, पाण्याचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे? तर पावसाचे पाणी. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात चित्रकला शिखरावर पोहोचली? तर जहागीर. लक्षात ठेवा, जहागीर या मुघल सम्राटाच्या काळात चित्रकला शिखरावर पोहोचली. पुढे पहा, सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर गोदावरी व तापी. प्रश्न महत्वपूर्ण आहे, वहीमध्ये लिहून ठेवा. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली? तर गोदावरी व तापी. ओके. पुढे पहा, देवगिरीचा इतिहास प्रसिद्ध किल्ला व अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगर रांगांमध्ये आहे? तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा. लक्षात ठेवा, जो काही देवगिरीचा किल्ला आहे आणि अजिंठ्याची लेणी आहे ती कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे? तर सातमाळा अजिंठा डोंगररांग. पुढे पहा, सर्वात लहान प्रादेशिक विभाग कोणता? तर खानदेश. सर्वात लहान प्रादेशिक विभाग खानदेश. सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? तर विदर्भ. पुढे पहा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किमी. 668 किमी. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. पुढे पहा, भारतातील द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर अन्नधान्य उत्पादन. अन्नधान्य उत्पादन. पुढे पहा, चार मिनार करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ॲथलेटिक्स. थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. थॉमस चषक बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. इंडिया इम्युनो रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. इंडिया इम्युनो रिसर्च लॅबोरेटरी पुणे. कोशिका विज्ञान केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी कोशिका विज्ञान केंद्र आहे. आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा बुद्ध. लक्षात ठेवा, आशियाचा प्रकाश म्हणून महात्मा बुद्ध यांना ओळखले जाते. बौद्ध धर्माचे 3 रत्न कोणती? तर बुद्ध, धम्म आणि संघ. लक्षात ठेवा, बौद्ध धर्माचे 3 रत्न कोणते आहे? बुद्ध, धम्म आणि संघ. पुढे पहा, थायलंड देशाची राजधानी कोणती आहे? तर बँकॉक. थायलंड या देशाची राजधानी बँकॉक. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्यास महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर 4% प्रमाण असतं. लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 4% असते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण आहे? तर वि.स. खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण आहे? तर वि.स. खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 प्रश्नांपेक्षाही जास्त प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.